ती जेव्हा दुर्गा देवीच्या मंदिरात दर्शनाला जायची ना, तेव्हा तिथल्या लोकांना हा प्रश्न पडायचा, की या दोघींपैकी नेमकी महिषासूरमर्दिनी कोण आहे? ही दुर्गावती राणी जी आहे, हिचा जन्म चंदेल राजपूत घराण्यामध्ये कलिंजरच्या किल्ल्यामध्ये 1524 मध्ये म्हणजे आताचा जो बांदा वगैरे जो भाग आहे बुंदेलखंडातला तिथे. तिथली ही राजकन्या होती. तिला लहानपणीपासून भाषा, राजनीती, युद्धनीती, धनुर्विद्या, खडग, घोडेस्वारी, पोहणं या सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या. जेव्हा तिचं लग्नाचं वय झालं, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलं, की आसपासचे जे राजपूत राजे आहेत, राजकुमार आहेत, हे सगळे आता मुघलांचे मांडलिक झालेले आहेत. त्याच्यामुळे मी त्यांच्याशी लग्न करणार नाही. एखादा स्वतंत्र राजा असेल त्याच्याशीच मी लग्न करीन. आणि त्याच्यासाठी तिने निवडला गडमंगलाचा गौंड राजा दलपती शाह. आता हे गौंड लोकं त्या काळच्या समाजव्यवस्थेनुसार राजपुतांपेक्षा त्यांचा दर्जा खालचा होता. पण राणी दुर्गावतींनी स्पष्टपणे सांगितलं, "शतात त्रायते इति क्षत्रिय." म्हणजे आपत्तीपासून जो संरक्षण करतो तोच क्षत्रिय. आणि ती गडमंगला म्हणजे गोंडवाना जो प्रदेश आहे, या राज्याची ती राणी बनली. पण ही राणी काही राजमहालात रमणारी नव्हती. शेतात काम करताना मातीनं माखलेल्या कष्टकरी गौंड स्त्रियांची गळाभेट घेणारी ही राणी होती. नदीचं पाणी पिणारी, झाडाखाली बसून झोपडीत शिजलेलं अन्न प्रजेबरोबर मातीच्या भांड्यातून आनंदाने खाणारी ही राणी होती. दलपतीशाह आणि दुर्गावती यांना एक पुत्र झाला. त्याचं नाव ठेवण्यात आलं वीरनारायण. आणि अशामध्येच दुर्दैवानं दलपतीशाहचं निधन झालं. वीरनारायण अवघा 1 वर्षांचा होता. त्याला गादीवर बसून दुर्गावती देवी ही राणी बनली आणि ती राज्यकारभार हातात घेतला. पण पुढे मात्र अकबराची वाकडी नजर या तिच्या राज्याकडे गेली. त्याचा जो सरदार होता आसफ खान यांनी या राज्यावरती आक्रमण केलं. हा अकबर बादशाह, ज्याला काही लोक ग्रेट, महान वगैरे म्हणतात, यांनी काय केलं बघा. त्यांनी दुर्गावतीला एक पिंजरा पाठवला आणि पिंजऱ्यासह एक पत्र पाठवलं. तो म्हणतो, राणी दुर्गावती, आप एक औरत है. औरत क्या चीज है जो राज करे? वीर नारायण बच्चा है, केवल नाम का राजा. उसके नाम पर राज चलाना बंद करो. आप तो चिड़िया है जो पिंजरे में महफूज है. पिंजरा भेज रहा हूं. अपने आप इसमें बंद हो जाओ, वरना ऐसा भयानक युद्ध होगा कि आप कहीं की ना रहेंगी, ना भीतर की ना बाहर की, ना पिंजरे की ना गोंडवाना. अकबर द ग्रेट. पण आमची राणी दुर्गावती पण काही कमी नव्हती. तिने तो पिंजरा त्याला वापस पाठवला आणि एक पत्र पाठवलं. त्यात तिने लिहिलं, अकबर, तुम राज करने योग्य बिलकुल नहीं हो. तुम तो पिंजन से रुई धुना करो. त्याचा परिणाम राणीला चांगलाच माहिती होता. आसफ जहाचं आक्रमण झालं, लढाई झाली. ती लढाई ही महाभयंकर होती. राणी दुर्गावती ही हत्तीवर बसून लढत होती. तिच्या बाळांचा वर्षाव इतका होता, लोक त्याला पाऊस पडल्याची उपमा देत होते. पण अचानक तिला एक बाण येऊन तिच्या कानशिलात लागला आणि दुसरा बाण येऊन तिच्या कंठामधनं आरपार झाला. तिने तो बाण उपसून काढला. माहुताला सांगून ती खाली उतरली आणि तिच्याकडे असलेला एक खंजीर तिने त्याला सांगितलं, की हा माझ्या पोटात खुपस, कारण मी जिवंत त्यांच्या हातात लागायला नको. माहुताने हात जोडले आणि म्हणाला, की हे कृत्य माझ्याकडनं होणार नाही. तो खंजीर आणि स्वतःच्या पोटात खुपसून घेतला. जिवंत त्या अकबराच्या आणि आसफ खानच्या हातात लागण्यापेक्षा मृत्यू बरा. आपल्या राज्याचं स्वातंत्र्य शेवटपर्यंत अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नात या राणीला वीरगती प्राप्त झाली. अशा होत्या आमच्या वीरांगणा. त्यांची माहिती अपराजिता या पुस्तकात दिलेलीच आहे.